नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलो मुंबईच्या प्रत्येक मंदिरावरून जाऊन देवी बघायची आपल्याला आणि मोठमोठ्या देवी अशा आपल्याला सुंदर अप्रतिम असा देखावा तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही इकडे बघू शकता की इकडे बघा छान असा सुंदर देखावा संभाजी महाराजांचा केलेला आहे आणि तिकडे हिरकणीचा आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर असा देखावा किल्ल्याचा आपण आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रत्येक मुंबईच्या मोठमोठ्या नामांकित देवी आपल्याला बघायचं आहे। तर चला आपण प्रत्येक देवीचं दर्शनही जाऊन जवळून प्रत्यक्ष दर्शन घेणार आहोत। तर चला, माझ्याबरोबर आहे राकेश हिरावती। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे। राकेश माझ्याबरोबर आहे आणि आज आपण रात्रभर पूर्ण आम्ही देव्या बघणार आहोत। चला आपण सुरुवातीला इथून सुरुवातच करूया, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की या साईडला जे छावा पिक्चरचा संभाजी महाराजांची प्रतिमा इकडे दाखवलेली आहे समोरच्या साईडला, आणि इकडे आहे ती हिरकणी आहे जी गड चढते ती हिरकणी ती दाखवलेली आहे। तुम्ही बघू शकता की प्रत्यक्ष आहे देखावा दाखवलेला आहे आणि जो माणूस कड्यावरून पडतो जी अवस्था अशा पद्धतीने होती ती इकडे तुम्हाला दाखवली। अशा पद्धतीने हा इकडे महाराजांचा किल्ल्याचा देखावा इकडे तुम्हाला पाहायला मिळतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सुंदर अप्रतिमेचा देखावा मूर्तीचा सुद्धा। आपण आतमध्ये जाऊया। मित्र मंडळ सार्वजनिक टाळदेवचे आहे। ये उभा राहा.
मित्रांनो, आता आपण जी या वर्षाची खेतवाडीची आई आहे नामांकित देवी, तिला आपण आज भेट देणार आहोत आणि तिकडे जवळच आलो आहे, देवीच्या बाहेर चालू आहे. खेतवाडी 12वी क्रॉस लेनची देवी आहे, जी अरुण दत्तेनी या वर्षीची सुप्रसिद्ध अशी देवी आहे, तिला आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण देवीचं दर्शन बघा. मित्रांनो, आपण बघू शकता की सगळ्यात मोठी देवी यावर्षी 12वी गेली खेतवाडी. पाठीमागे पाहू शकता की विराट असा रूप शस्त्राचा वध करतो, अशा पद्धतीने देवीचं या वर्षाचं रूप आहे. आणि बघू शकता की 25-30 फुटाची देवी आहे आणि अफाट उंच आणि नृत्यकार आहेत अरुण दत्ते. मित्रांनो, आता आम्ही चाललोय रे रोड. हे कुठे चाललोय आता आपण? रे रोडला. चला, आम्ही सगळे घरची फॅमिली आणि मित्र परिवार आहे सोबत, आणि माझ्याबरोबर राकेश इकडे फॅमिली आहे. चला, आपण सगळ्यांना तर चाललोय रे रोडला. तारदेवची देवी बघितल्यात आपण, चाललोय रे रोडला. चले अरे मित्रांनो, आता आपण रेरोडची कुलस्वामिनी या देवीला आपण या ठिकाणी दर्शन देण्यासाठी खास आलो होतो. ती बघायला तर अप्रतिम अशी भव्य दिव्य अशी मूर्ती उंचावरती मूर्ती आहे आणि साधारणतः नाही म्हटलं तर 40 फुटाची मूर्ती आहे. आणि या मूर्तीचे सुद्धा मूर्तिकार आहेत अरुण दत्ते, सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते. या वर्षाचे गाजलेले अरुण दत्ते मूर्तिकार यांनी साकारलेली मूर्ती आहे. आपण खेतवाडीची जी मूर्ती बघितली ती सुद्धा अरुण दत्तेने केलेली आहे. अरुण दत्तेने केलेली आहे. खरंच खूप सुंदर मूर्ती, अप्रतिम अशी मूर्ती केलेली आहे या मंडळाने साकारलेली आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे रे रोडला. रे रोडची देवी बघणार जाऊन, आणि सगळे आमच्याबरोबर मित्र परिवारात फॅमिली आहे. हे चला रे, बघूया तिकडे गेल्यानंतर देवीचं काय कशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे आहे. चला तर मित्रांनो, अशीच एखादा सुंदर मूर्ती रे रोडची महाराणी आपण बघणार आहोत आपण जाऊन. मला तर मित्रांनो, देवीचं दर्शन घेण्यासाठी खूप आतुरता आहे. आम्ही सुद्धा बघण्यासाठी खूप आतुरता आहे, तुम्ही सुद्धा आतुरता आहेत. तर चला, तर आपण रे रोडची अप्रतिम अशी मूर्ती साकारलेली आहे. चला आतमध्ये जाऊन आपण बघूया.
जोरात ओरडा. जय अंबे माते की. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता की इकडे भव्य दिव्य अशी शंकराच्या खांद्यावरती बसलेली विराजमान देव संतोषी माता विराट धारण केलेला आहे. साधारणतः 40 फुटाची मूर्ती आहे. मूर्ती आहे खूप सुंदर नाव प्रतिम अशी बनवलेली देखावा आहे. आणि मूर्तिकार आहे सतीश वाडीवळकर. सतीश दादाने ही मूर्ती बनवली आहे. खूप सुंदर मूर्ती बनवली आहे. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे इकडे रे रोडला. रे रोडची माँ इकडे आहे आपली. चला आता बघूया आपण रे रोडची माँच्या अवतार कशा पद्धतीने आहे तो. हो हो तर मित्रांनो आता आपण चाललो आहे बघायला रे रोडची आई भवानी. आपण मंडपामध्ये आलो आहे रे रोडची आई भवानी. त्याला आपण आतमध्ये गेल्यानंतर बघूया कशा पद्धतीने बनवलेली आहे ती. हो 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 एक नंबर जबरदस्त. आपण खतरनाक आहे रे हे आणून जाते आपण एकदम. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबईची माऊली बघण्यासाठी खास. बघू शकता तुम्ही असं बाहेरचं दृश्य बघा ते सुंदर अप्रतिम बनवलं आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया मुंबईची माऊली बघायसाठी. आमची सगळे फॅमिली वगैरे बच्चे कंपनीकडे आले आहे बघा. छोटे छोटे बच्चे कंपनी आले आणि आता बघा चला. हा बघा आमचा छोटा बाला आहे झोपलाय. सगळे लहान लहान मुले वगैरे आलेत बघण्यासाठी खास. हां चला पहिला चला आतमध्ये चला. हो 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 सुंदर अप्रतिम देखावा बघा खूप सुंदर आहे. इकडे थांब 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 हॅलो.
जगदंबे माते की जय जय सर. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपले प्रतीक्षा नगर आणि इकडे आहे अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळ. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. खूप सुंदर अप्रतिम असा देखावा केला आहे तेव्हा इकडे. हो 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 जबरदस्त.